वैद्यकीय जनजागृती मंचाची उपक्रमशील व प्रेरणादायी वाटचाल. मीही समाजाचं काही देणं लागतो या संकल्पनेतून उदयास आलेला वैद्यकीय जनजागृती मंच आज बरेच संवेदनशील उपक्रम सातत्यपूर्ण राबवित आहे. डॉक्टर सचिन पावडे आणि 4 स्नेही डॉक्टर्सच्या एकत्रीकरणाने 5 नोव्हेंबर 2014 रोजी वर्धेत वैद्यकीय जनजागृती मंच हा खासगी डॉक्टरांचा सामाजिक, विशेषतः आरोग्याच्या संदर्भात जागृती निर्माण करणारे संघटन निर्माण झाले. 2014 ला वर्धेत डेंग्यूने थैमान घातले होते. डेंग्यू ह्या आजारावर उपचार नाही, फक्त त्याला प्रतिबंधच करता येतो. लहान बालक, तरुण असे सर्वच रुग्णालयात दाखल व्हायचे, पण त्यांना कायमची सुट्टी म्हणजे फायनल डिस्चार्ज कार्ड मिळायचा. डॉक्टर समोर रुग्ण दगावली, पण सर्व हतबल झाले होते. हे सर्व खूपच वेदनादायी होते, कारण डेंग्यू हा आजार कुणालाही होऊ शकतो. मग अशी 4-5 संवेदनशील मने एकत्र आली, चर्चा झाली आणि 5 नोव्हेंबर 2014 ला VJM म्हणजे वैद्यकीय जनजागृती मंच जन्माला आली. डेंग्यूवर प्रतिबंध हाच उपाय या मथळाखाली जनजागृतीला सुरुवात झाली. सर्वप्रथम डेंग्यू संवेदनशील भागाची पाहणी केली आणि नंतर त्याच भागापासून डेंग्यू जनजागृतीला सुरुवात केली. जसे वर्धेत पुलफैल, तारफैल. नंतर VJMने जनजागृतीचा मोर्चा शाळांमध्ये वळविला. प्रत्येक शाळेत जाऊन डेंग्यू, मलेरिया, चंडीपुराबद्दल माहिती दिली आणि आजार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. हळूहळू वर्धा जिल्ह्यातील छोटे छोटे गावात जनजागृतीला सुरुवात झाली. प्रत्येक शाळेतून 25 विद्यार्थी निवडले आणि त्यांना आरोग्य दूत असे नाव दिले. प्रत्येक आरोग्य दूताला 10 फॉर्म दिले. त्यात 20 प्रश्न होते की ज्यात डेंग्यू, मलेरिया संबंधी काही घरगुती उपाययोजना होत्या. हा आरोग्य दूत त्याच्या परिसरातील 10 घरांना भेट देईल आणि त्यांच्याकडून ते प्रश्न उत्तरित करतील. या प्रोजेक्टमुळे घराघरापर्यंत डेंग्यू तसेच परिसर स्वच्छतेचे धडे गिरविले गेले आणि याची फलश्रुती अशी झाली की डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. वर्धा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या 2014 मध्ये 364 एवढी होती, तर 2015 मध्ये 81, 2016 मध्ये 6 आणि 2017 मध्ये 3. 2016 या वर्षात एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावला नाही, हे विशेष. स्वाईन फ्लू. डेंग्यू या आजाराने जसे आपल्याला परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व स्वाईन फ्लू या आजाराने सांगितले. स्वाईन फ्लूच्या साथीच्या आजाराबाबत वर्धेच्या विविध भागात जाऊन लोकांना एकत्र करणे, विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन या आजाराबाबत माहिती देणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व शंकांचे निरसन आदी कार्य सुरू झाले. वृक्षारोपण आणि संगोपन. ग्रीन वर्धा, क्लीन वर्धा या मथळ्याखाली VJMने वर्धेतील बहुतांश प्रभागात वृक्षारोपण केलेच, पण संगोपनाची जबाबदारी पण त्या प्रभागातील जागरूक नागरिकांना दिली. वर्धेत जवळपास 300 झाडे लावली आणि आजही ही झाडे मोठ्या डौलाने हवेत हेलकावे घेत वाढत आहे. कुडकुडणाऱ्या हृदयांचे आशीर्वाद. पुढे अतिथंडीत रात्री उशिरा शहराच्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, इस्पितळ आणि रस्त्याच्या कडेने थंडीने कुडकुडत झोपलेल्या लोकांना गरम ब्लँकेटचे वितरण केले. आणि दरवर्षी VJM 31 डिसेंबरला जेव्हा जग नवीन वर्षाच्या स्वागतास रम्माण झाले असते, तेव्हा VJM रात्री 11 ते 1 पर्यंत कुडकुडणाऱ्या जनतेला मायेची ब्लँकेट रूपी ऊब देण्यात व्यस्त असते. मायेचा कोपरा आणि मायेची शिदोरी हा उपक्रम मागील वर्षी सुरू केला. यात कलेक्टर ऑफिसने पुढाकार घेतला, तसेच अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या. मायेचा कोपरा यामध्ये आपण आपल्या जवळील वापरात नसलेले पण दुसरा कोणी वापरू शकेल अशा अवस्थेत असणारी आपली कापडं, लहान मुलांचे कपडे, चप्पल, शूज, खेळणे इत्यादी वस्तू एका ठिकाणी जमा केल्या आणि गरजू लोक तिथे येऊन त्यांना आवश्यक असलेले कपडे घेऊन जातात. अशा आशयाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. सिव्हिल हॉस्पिटल वर्धा आणि सुधीर पांगुळ कॅन्टीन, कलेक्टर ऑफिस जवळ हे मायेचे कोपरे सजविण्यात आले आहे. तसेच मायेचे शिदोरीमध्ये गरजू व्यक्तीला 5 रुपये पोटभर जेवणाची व्यवस्था केली आहे. तसे कुपन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि पांगुळ कॅन्टीन या ठिकाणी उपलब्ध आहेत. आज जवळपास 20 गरजू लोक दररोज या ठिकाणी जेवण करतात. हनुमान टेकडी हिरवीकरणाचा वसा घेतला. 26 एप्रिल 2016 ला VJMने ओसाड पडलेली हनुमान टेकडी हिरवी करण्याचा चंग बांधला.
आज जवळपास 9,000 झाडांचे रोपण आणि संगोपन नित्य नेमाने रोज सकाळी 6 ते 9 पर्यंत केले जाते. श्रमदानातून या टेकडीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक प्रकल्प राबविण्यात आला आणि तो आजही सातत्याने श्रमदानातून संगोपला जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट हनुमान टेकडीवर विजयमच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आणि त्या वेस्ट वॉटरचा उपयोग तिथे लावलेली 9,000 झाडे जगविण्यासाठी होत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विजयमने 3 वर्षापूर्वीच पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेला हनुमान टेकडीवर जिवंत रूप द्यायला सुरुवात केली आहे. विजयमच्या सदस्यांनी रोज सकाळी 8x2x2 असे चर खोदायला सुरुवात केली होती. वर्धेच्या अनेक संघटनांनी विजयमच्या खांद्याला खांदा लावून काम केले आणि 26 एप्रिल 2016 सुरू केलेले काम 2 ते 2.5 महिन्यात पूर्ण केले. श्रमदानातून 150 चर खोदण्यात आले. पावसाचे एकूण एक थेंब टेकडीवर जिरविण्यासाठी केलेले अथक प्रयत्नांना यश आले आणि आता दरवर्षी जवळपास 1.5 कोटी लिटर पाणी जमिनीत मुरविले जाते. याची फलश्रुती अशी की टेकडीच्या खाली असणाऱ्या विहिरी यावर्षी 3 ते 4 फूट पाणी वाढले आणि उन्हाळ्यात सुद्धा मुबलक पाणी त्या विहिरींना होते. येस, टुगेदर वी कॅन याची प्रचिती आली. सर्वजण टेकडीवर येऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग तर नाही करू शकत, तेव्हा वैयक्तिक पातळीवर सुद्धा काय करता येईल याचा सखोल विचार करून विजयमचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांनी भूजल मॉइस्ट सॉइल नावाचे एक यंत्र विकसित केले. हे भूजल यंत्र महाराष्ट्र शासनाने शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी रिकमेंड सुद्धा केले आहे. आरोग्य सायकल यात्रा दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्याबाबत जागृती केवळ वर्धा शहरापर्यंत मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात याची गरज मोठ्या प्रमाणात आहे हे जाणून सायकलने 50 ते 55 डॉक्टर्स व इतर लोक असे मिळून पहिल्या वर्षी 2015ला वर्धा ते कानगाव जवळपास 10 ते 12 छोटे खेडे आरोग्य संदेश यात्रा हे अभियान राबविले. 15 ऑगस्ट 2016 वर्धा ते रिधोरा, 15 ऑगस्ट 2017ला वर्धा ते सेलू येथे विजयमची आरोग्य सायकल यात्रा संदेश देत फिरली. निर्मल गणेश विसर्जन गणेश उत्सवादरम्यान पाण्याच्या स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याकरिता निर्मळ व कृत्रिम मूर्ती विसर्जन हा उपक्रम राबविला व त्याला सर्व सदस्यांसह शहरातील विविध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 2015ला 150 गणपतीचे आरवी नाका येथे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. 2016 पासून विजयमने हनुमान टेकडीवर 2 मोठे हौद तयार करून तेथे विसर्जनाला सुरुवात केली. त्यावर्षी 1200 गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले, तर मागील वर्षी म्हणजे 2017 मध्ये 2150 गणपती विसर्जित झाले. निर्माल्य वेगळे काढून त्यापासून खत बनविले आणि ते खत वृक्षारोपण केलेल्या झाडांना देण्यात आले. दर 3ऱ्या गुरुवारी वृद्धांचे आशीर्वाद सिंधी मेघे स्थित मातोश्री वृद्धाश्रमात असणाऱ्या वृद्धांना आरोग्याची नियमित तपासणी, शुश्रूषा आणि आवश्यक शल्य चिकित्सा पूर्णपणे मोफत करण्यात येते. विजयम द्वारे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. वृद्धाश्रम व परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण सुद्धा करण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी दिलासा कार्ड अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना विशेषतः वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुढील 3 वर्षाकरिता मोफत वैद्यकीय तपासणीकरिता दिलासा कार्ड जवळपास 1000 लोकांना वितरित करण्यात आले आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन सह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकरिता दत्तक ग्राम आमला या गावाकरिता सुद्धा दिलासा कार्ड सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे वैद्यकीय जनजागृती मंचच्या सर्व सदस्य डॉक्टर्सने तपासणी व उपचार पूर्णपणे निशुल्क केले. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात वर्धेत सर्वात प्रथम सुरू झाला. या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. सत्यमेव जयते वॉटर कप पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता पाणी वाचवा पाणी जिरवा या संकल्पनेचा वॉटर कप 2017 मध्ये मागच्या वर्षी आर्वी तालुका अगदी शेवटच्या क्षणी स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला. विजयमने नियोजनबद्ध पद्धतीने वॉटर कपच्या कामाला सुरुवात केली. वॉटर कप साठी फॉर्म भरलेल्या गावांना भेटी दिल्या, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या सोबत श्रमदानाला सुरुवात केली. नंतर गाव आणि शहर यांचे अंतर कमी करण्यासाठी विजयमने वर्धेला एक सर्वसमावेशक सर्व सामाजिक संस्थांची एक मीटिंग आयोजित केली. वर्धेतील जवळपास 91 सामाजिक संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तेथून महाश्रमदानाला सुरुवात झाली. मग प्रत्येक गावात शहरातील 2-3 संस्था श्रमदानाला जायला लागल्या. गावकऱ्यांचा हुरूप वाढला. आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
ज्याला जी मदत जमेल ती मदत. शेवटी ह्या सर्व कष्टाचे फळ म्हणजे 2017चा सत्यमेव जयते वॉटर कप आपल्या भागातील काकडदरा या गावाला मिळाला. तसेच आणखी बरेच प्रोत्साहनपर पुरस्कार देखील मिळाले. सर्वे सुखी न संतु, सर्वे संतु निरामय या अमृत वचनाला साकार रूप देऊन मनाला सकारात्मक वाटचालीला दीप हाती देत आणि सदैव कृतिशील राहण्याचं हे कार्य अखंड सुरू राहील. बघता बघता विजयम परिवारात 120 सदस्य जोडल्या गेले. या सकारात्मक आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो या विचार परंपरेला अनेक हात यापुढे देखील असेच जुळत जातील ही आमची अपेक्षाच नाही तर दृढ विश्वास आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मला या ठिकाणी जी बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. या शरद व्याख्यानमालेच्या 66व्या व्याख्यानमालेत हे आजचं दुसरं पुष्प विणताना मला खूप आनंद होतो आहे. आणि काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे की मी व्याख्याता नाही आहे. मला काही दिवसाआधी शार्दूलचा फोन आला की तुला इथे बोलायचं आहे, मागे यायचं ठरलं पण काही कारणाने ते राहून गेलं. मला वाटतं तेव्हा झालं असतं तर बरं झालं असतं, कारण तो छोटासा विषय होता. आणि मला सांगितलं की तुला व्याख्यान द्यायचं आहे, तर मी जरा घाबरलो, कारण व्याख्यान आजपर्यंत कुठे दिलं नाही. आणि खरं सांगतो मी कुठला व्याख्याता नाही आहे. एक मी बालरोग तज्ज्ञ आहे. आणि आपण बघाल की डॉक्टर हे नेहमी तुम्हाला कुठेतरी समाजसेवेशी जुळलेले दिसतात. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते रुग्णाशी डायरेक्टली जुळलेले असतात. मग तुम्ही आपले डॉक्टर प्रकाश आमटे घ्या, डॉक्टर अभय बंग घ्या, डॉक्टर राणी बंग घ्या, आपले डॉक्टर अविनाश सावजी मागच्या वेळी इथे येऊन गेले, डॉक्टर आशिष सातव आमचे सिनियर मेळघाटामध्ये सेवा देत आहेत, डॉक्टर रवींद्र कोल्हे. कसं आहे की जेव्हा आपण त्या रुग्णाच्या जवळ जातो तेव्हा त्या रुग्णाची स्वतःची सामाजिक असे काही जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याजवळ तो बोलतो. आणि मग त्या बोलण्यातनं आपण कुठेतरी संवेदनशील असतो आणि आपण त्याच्या भावनातनं या समाजाला माझं काहीतरी देणं लागतं या भावनेतनं आपण काहीतरी विचार करतो आणि कार्य घडत असतात. हे कार्य घडण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. आज मी इथे आल्याबरोबर बऱ्याच लोकांशी संवाद साधला तर सुंदर उपक्रम ऐकायला मिळाले. डिझास्टर मॅनेजमेंटचा उपक्रम सवाईजी मगा बोलून गेले, खूपच सुंदर असा उपक्रम त्यांनी केला की तो डोक्यातही येणार नाही पण त्यांच्या डोक्यात आला, कारण ते त्या विषयाशी जुळले होते. त्यांनी कुठेतरी एका ॲक्सिडेंटच्या ते संपर्कात आले, सामोरे आले आणि त्यातनं मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये आली. आज या व्याख्यानमालेमध्ये इतके सारे लोक आहेत. मला एक रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा एक आशय या ठिकाणी आठवतो की सूर्य जेव्हा मावळतीला लागतो तेव्हा सूर्य म्हणतो की आता मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईल. तर खूप सारे तारे मानाखाली घालून उभे असतात, चंद्र मानाखाली घेऊन उभा असतो की मी एवढा प्रकाश देऊ शकत नाही. आणि त्यावेळी एक पंथी समोर येते आणि ती पंथी त्या अंधाराला मोठं भगदाड पाडते. आणि खरंच या सोशल मीडियाचं युग आहे, यूट्यूबचं युग आहे आणि या युगामध्ये आज या व्याख्यानमालेचं आयोजन ही संस्था करते आहे आणि इतके लोक आज या व्याख्यानमालेत उपस्थित राहतात. खरंच खऱ्या अर्थाने या अंधाराला भगदाड पाडण्याचं काम आपण लोक करतात. तर वैद्यक जनजागृती मंचाचा प्रवास आपण जो ऐकला की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 2014मध्ये खूप सारे डेंग्यूचे रुग्ण यायला लागले, त्यातले काही रुग्ण मृत्यूसुद्धा पावले. आणि डेंग्यू असा आजार आहे की याला ट्रीटमेंट नाही आहे. मग त्याला काय करायचं, तर मी गावामध्ये जायचो किंवा त्या लोकांना सांगायचो मला तुमच्या गावामध्ये बोलवा, मी येतो. कारण प्रतिबंध हाच उपाय, डेंग्यूला दुसरा कुठलाही ट्रीटमेंट नाही आहे. जे रुग्ण सिरियस होतात ते व्यवस्थित जर ताबडतोब मॅनेज झाले नाही, त्यातले काही रुग्ण दगावतात सुद्धा. आणि डेंग्यू हा काही छोट्या मोठ्याला सांगून होत नाही, कारण आपले जे यश चोप्रा ते डेंग्यूनेच मृत्यू पावले. मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असताना त्यांच्या दोन्ही नातवांना डेंग्यू झाला होता. आणि आज मी जेव्हा इथे आलो तर माझ्या मुलगा मेडिकलला आहे, त्यालासुद्धा डेंग्यू झालेला आहे. तर हा आजाराला प्रतिबंध कसा घालता येईल म्हणून आम्ही गावागावात जायचो. मग मी जायला लागलो तर आजूबाजूचे डॉक्टर यायचे की चला हे डॉक्टर चालले तर आपणही येऊ. मग सोबत नागरिक यायचे आणि असं करत करत ही यात्रा सुरू झाली. आणि त्याचं नाव झालं वैद्यकीय जनजागृती मंच, कारण आम्ही फक्त वैद्यकीय व्यवसायाबद्दल जनजागृती करायचो. मग स्वाईन फ्लू आला, मग स्वाईन फ्लूबद्दल जनजागृती, मग शाळांमधनं जनजागृती. मग असं लक्षात आलं की इतक्या लोकांपर्यंत आपण पोचू शकत नाही.
मग शाळेतले विद्यार्थी पकडले, त्यांना आम्ही डॉक्टर बनवलं की तुम्ही आमचे डॉक्टर, छोटे डॉक्टर. मग त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या, त्यांच्या हातात पत्रकं दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वे करायचा, प्रत्येक घरात जायचं, एका मुलाला 10 घरं, त्यांच्याजवळ 10 फॉर्म दिले आणि ते मुलं 10 घरी जाऊन तेवढी जनजागृती करून यायची. त्याच्यात त्या मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की मी एक छोटा डॉक्टर आहे आणि मला डेंग्यूबद्दल पूर्ण माहिती आहे. आणि आपण बघा, आपल्या घरी जेव्हा लहान मुलं एखादी गोष्ट सांगतात आणि ती जर थोडीशी विज्ञानवादी असेल, थोडीशी त्यातनं काहीतरी मिळणार असेल तर आपण ती नक्की ऐकतो. परंतु मोठ्याने आपल्या वयाने सांगितलं तर आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. आणि त्याची प्रचिती इतकी चांगली आली की आम्ही 5 शाळांमधले 8वी आणि 9वीचे विद्यार्थी निवडले आणि जवळपास 50-50 विद्यार्थ्यांना कम्युनिटीमध्ये सोडलं. आणि त्याची प्रचिती अशी आली की एक आपण जे मग बघितलं की 3 वर्षामध्ये आमच्याकडला डेंग्यू जवळपास नष्ट झाला. पण लोकांमध्ये काय आहे की आजार गेला की पुन्हा लोक तसेच होतात, पुन्हा ऐकत नाही. आता पुन्हा डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, आता पुन्हा जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ती आम्ही पुन्हा आता सुरू केलेली आहे. हे करताना बऱ्याचशा गोष्टी कधी आपल्या वाचण्यात येतात. एक छोटीशी गोष्ट आहे की एक छोटा मुलगा असतो, आई वडील नसतात, पेपर विकून आपला उदरनिर्वाह करत असतो, शाळा कॉलेज करत असतो. तर तो मुलगा ऊन असतं, मार्चचा महिना आहे, मार्च एप्रिलचा, तो आपला पेपर घेतो, उन्हात जातो, 10-12 लोकांना पेपर घ्या करतो आणि पुन्हा सावलीमध्ये येऊन उभा राहतो कारण त्याचे पाय जळत असतात. हे एक मनुष्य बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की या मुलाला हा प्रॉब्लेम आहे, याच्याजवळ चप्पल नाही आहे, त्याच्यामुळे हा येऊन जाऊन पेपर विकतो आहे. तर तो मनुष्य त्या मुलाला दुसऱ्या दिवशी चप्पल नेऊन देतो. तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही देव आहात का? तो म्हणतो हा नाही, तू असं का म्हणतो आहे? तर म्हणजे नाही, मग तुम्ही देव नाही तर तुम्ही देवाचे मित्र नक्कीच असाल. कारण काय, तर मी रोज रात्री झोपताना देवाला म्हणतो की मी कितीही मेहनत करेल, मी रोज पेपर विकेल आणि माझं शिक्षण पूर्ण करेल, पण मला चप्पल पाहिजे आणि तुम्ही आधी चप्पल आणून दिली. तर समाजाकडे बघितल्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आपणही असे कितीतरी लोक बघतो, पण आपण त्यासाठी काय करतो? कारण या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. आणि जेव्हा मला शार्दूलचा फोन आला की तुला बोलायचं आहे, विषय काय, तर मी पहिल्यांदाच हा विषयावर आज बोलतो आहे की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बघताना आपण हा विचार केला पाहिजे की मी ह्या समाजाचा घटक आहे आणि ह्या समाजाला माझं काहीतरी देणं लागतं. आणि समाज म्हणजे जीवितच नाही, ते प्राणी असू शकतात, ते निर्जीव असू शकतात, ते पाणी असू शकतं, ती जमीन असू शकतं. आणि यातच ही गोष्ट ऐकल्यानंतर एक 4-5 दिवसानंतर माझ्याकडे एक स्त्री आली, लहान मुलांना घेऊन, 2 मुलं होते. त्यांना मी तपासलं, औषध लिहून दिलं आणि ती म्हणाली की डॉक्टर साहेब फी तर तुमची देते, औषध किती रुपयाचं होईल? म्हटलं झालं काय, प्रॉब्लेम काय आहे? सहसा असं म्हटलं की मी त्यांना फी वापस करून देतो. तर म्हणे काही नाही डॉक्टर साहेब, एक 8 दिवसाआधी माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्यामुळे सध्या पैसा काहीच नाही आणि परिस्थिती वाईट आहे. आणि तुम्हाला माहीत असेल आमचा वर्धा आणि यवतमाळ हे दोन्ही जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. रोज खूप वेगवेगळे अनुभव येतात. मग आम्ही भेटलं, नाही आता ताई तू पैसे नको देऊ, तुला औषधी मेडिकलमधनं घेऊन जाता. नाही डॉक्टर साहेब तसं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, तुम्ही नाही म्हटलं तू घेऊन जा. आणि हे लोक स्वाभिमानी खूप असतात. हे शेतकऱ्यांशी जितका संबंध येतो ना, अत्यंत स्वाभिमानी जात आहे ही समाजातली. पण ही आत्महत्या त्याला लागलेली एक कीड आहे म्हणता येईल. मग आम्ही मी त्या दिवशी तसं ठरवलं, आमच्या ग्रुपची मीटिंग घेतली की आपण काहीतरी करूया. सगळ्यांनी म्हटलं सर तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. आणि त्या दिवशी वैद्यकीय दिलासा कार्ड, आत्महत्याग्रस्त दिलासा कार्ड आम्ही दिलं. आणि हे कार्ड घ्यायला लोक येत नव्हते कारण कोणाला तरी लाज वाटायची की कसं जायचं. तर मग आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आठवड्यातून 1 दिवस कार्ड घेऊन निघायचो आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन यायचो. तुम्हाला सांगतो साहेब, इतके वाईट अनुभव येतात. एका घरी आम्ही गेलो, एक बाई होती, हिंगणीजवळ एक गाव होतं, बोरधरणच्या बाजूला. आपल्या सर्वांना बोरधरण माहीत आहे, जंगल आहे आमच्या वर्धा जिल्ह्यातलं. आणि 2 मुलांना घेऊन आली, कार्ड घेऊन गेली. मग तिथला एक माणूस सांगत आला, डॉक्टर साहेब तुम्हाला याची कहाणी माहीत आहे का? म्हटलं काय झालं? तर म्हणे याला 2 मुली आणि नवऱ्याला काहीतरी स्किनचा आजार होता, त्यातच नापिकी झाली आणि त्या माणसाने आपल्या दोन्ही मुलींना घेऊन बोर धरणामध्ये उडी टाकली. बोर धरणामध्ये उडी टाकल्याबरोबर कोणाला तरी दिसलं, त्यांनी त्या दोन्ही मुली वाचवल्या, तो मनुष्य मेला आणि ह्या बाईला त्या 2 मुली आणून दिल्या आणि तेव्हापासून ती बाई एकटी त्या 2 मुलींना घेऊन राहते. असे खूप सारे अनुभव आहेत, त्यात काही चांगले अनुभव आहे, काही वाईट अनुभव आहेत. आणि मग त्यातनं ठरवलं की आता आपण यांना सगळ्यांना
तपासणी फ्री करू, जे जे शक्य आहे ते फ्री करू, पण ते एकटा मी करून तर शक्य नव्हतं. मग मी माझे सगळे नागपूरचे मित्र, अमरावतीचे मित्र, कोणी मुंबईत आहे, ते म्हणाले की तू हे कार्ड आमच्याकडे घेऊन पाठव, आम्ही त्यांचं जे काही कमीत कमी करता येईल त्या खर्चामध्ये आम्ही करू. पण सुरुवातीला खूप सारे रुग्ण आले, लोक यायचे, पण नंतर खूप कमी झाले. ही चांगली गोष्ट आहे, कारण बऱ्यापैकी थोडं आत्महत्यांचं प्रमाणसुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये कमी झालेलं आहे. यातनं खूप काही त्यांना आर्थिक लाभ आम्ही दिला असं नाही, परंतु या अशा प्रसंगामध्ये तुम्ही बघा की कुणाच्या घरी मृत्यू झाला, आपण त्याच्याकडे गेलो, त्याच्या पाठीवर 2 हात ठेवले, त्याची सांत्वना केली तरी त्याला बरं वाटतं. आणि या कार्डच्या माध्यमातून एकच झालं की उद्या जर माझं काही झालं किंवा उद्या माझ्या जर मुलांना किंवा मला कुठला आरोग्याचा प्रॉब्लेम आला तर मला रात्री बेरात्री जायला बिना पैशाचा दवाखाना आहे, एवढी फक्त भावना त्यांच्यामध्ये तयार झाली. आणि एक चांगला सकारात्मक रिझल्ट आम्हाला या कार्डमुळे मिळाला. नंतर नाना पाटेकर आले, त्यांना या कार्डबद्दल माहिती झाली, त्यांची नाम फाउंडेशनचा कार्यक्रम आम्हा वर्ध्यामध्ये झाला होता, त्यांनी त्याला बरंच ॲप्रिशिएट केलं. परंतु बघा, एवढं करून डॉक्टरांबद्दल किती निगेटिव्हिटी असते हे डॉक्टरांनाच माहीत आहे. मी नानांना भेटायला गेलो तर नाना मला म्हणाले की अरे काय हे कार्ड देता, म्हटलं नाही नाना आम्ही देतो आहे, चांगला उपक्रम आहे, पण तुमचे डॉक्टर लोक काही चांगले नसतात म्हणे. म्हटलं झालं काय, तर म्हणे माझं पुण्याजवळ फार्म हाऊस आहे, मी डॉक्टर तिथे बोलावतो, त्यांना दारू मटण खाऊ घालतो, ते माझे 100-150 पेशंट तपासतात आणि दारू पिऊन वापस जातात. म्हटलं नाना असं नाही आहे, तुम्ही नाही जरी त्यांना दारू पाजली तरी ते येतील. तर मला नाही वाटत म्हणे. काय म्हणे तुम्ही कमिशन घेता, हे घेता, ते घेता. म्हटलं तुम्ही 10% लोकांसाठी 90% लोकांना बदनाम नका करू, म्हणजे ॲटलिस्ट आमच्यासमोर तरी नका म्हणू. गमतीचा भाग होता. ते म्हणाले नाही मला असं वाटतं की 90% बदमाश आहेत आणि 10% चांगले आहे आणि तू त्या 10% मधला असेल म्हणून तुला असं वाटतं. तर ही अशा प्रकारची एक समाजामध्ये डॉक्टरांबद्दल भावना आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुमचाही ज्या ज्या डॉक्टरांशी संबंध आला असेल तर मला नाही वाटत की कुठल्या ठिकाणी, आणि प्रत्येकच प्रोफेशनमध्ये, डॉक्टर नाही, वकील असो, इंजिनियर असो, सरकारी नोकर असो, 10% लोक तर त्यामध्ये वाईट राहणारच आहेत. आणि डॉक्टरांमध्येही तसे असतील. त्यामुळे कृपा करून कुठलाही जरी असा प्रसंग आला तर डॉक्टरांना वाईट ठरवू नका. आणि ते आपल्याला कोविडने दाखवून दिलं की जेव्हा आवश्यकता पडली तेव्हा खरंच सगळे डॉक्टर कोविडमध्ये आपल्यासोबत उभे होते. मग ही जी आमची दिलासा कार्डची सुरू असताना मग एक तेव्हाच आपला पुलवामाचा अटॅक झाला होता. त्याच्या आधीच आम्ही एक आत्महत्याग्रस्तांसोबतच फौजी तेरे सन्मान में म्हणून एक फौजी जे शहीद झाले त्या सैनिकांसाठी एक दिलासा कार्ड सुरू केलं. मग असं लक्षात आलं, शहीदच का, सगळ्याच फौजींना आपण कार्ड देऊ. सगळे फौजींना कार्ड दिलं. मग BSF वाले आले, डॉक्टर साहेब आम्हीच का नाही, मग त्यांनाही दिलं. मग आता पोलीस आले की आता आम्ही का नाही, म्हटलं आता नाही, कारण इतके जर फ्री पाहतील मी तर पाहून घेईल, माझ्यासोबतचे सहकारी मंच सोडून जातील म्हटलं. मग त्याप्रमाणे आता आम्ही BSF आणि शहीद आणि जे काही आपले जवान आहेत त्यांना आम्ही या कार्डच्या माध्यमातून फ्री ऑफ चार्ज OPD सर्व्हिसेस देतो. हे सगळं चालू असताना असे नवीन प्रोजेक्ट चालू होते. आणि मग नेमका 2014-15 खूप सारा दुष्काळ आपल्याकडे आला, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि या दुष्काळामध्ये मला माझा दवाखाना बंद करावा लागला, कारण पाणी संपलं होतं. जवळपास मे महिन्यातली एंडची गोष्ट आहे आणि पाऊस यायला वेळ होता. मग मी माझ्या दवाखान्यासमोर एक टाकी बांधली. त्या टाकीमध्ये रोज 2 टँकर पाणी आणून टाकायचो आणि त्या टँकरच्या माध्यमातून मग कसा तरी दवाखाना चालवला. आणि मग परिस्थिती इतकी वाईट होती की फक्त पिण्यासाठी पाणी द्यायचे, तर माझा दवाखाना मला बंद करावा लागला. मग ठरवलं आपण काहीतरी केलं पाहिजे. आम्ही आमच्याजवळ एक हनुमान टेकडी आहे, एक विरान टेकडी, त्याच्यावर एकही झाड नव्हतं. त्या टेकडीवरती आम्ही रोज फिरायला जायचो आणि बसायचो. तर म्हटलं आपण या ठिकाणी तेव्हा नेमका सत्यमेव जयते वॉटर कपचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता आणि आमचा आर्वी तालुका पहिल्यांदाच त्यामध्ये इन्व्हॉल्व झाला होता. मग ठरवलं आपण या ठिकाणी काम करू. मग आमच्या गाडीमध्ये 2 कुदळ, 2 पावडे आणि आम्ही 4 जण, असे 5 जण त्या टेकडीवर जायचो आणि शक्य तेवढं आपलं खोदकाम करायचो. पेपरमध्ये न्यूज आली की डॉक्टर लोक काहीतरी माहोल करणार आहे आणि त्यांना काहीतरी पब्लिसिटी वगैरे पाहिजे म्हणून प्रोजेक्ट सुरू आहे. मग लोकांना वाटलं काय आहे चालत, लोक यायला लागले. मित्रांनो, 2 महिन्यामध्ये पाऊस यायच्या आधी जवळपास 200 ट्रेंचेस 8x2x2च्या त्या खडकाळ जमिनीमध्ये तयार झाल्या. पहिला पाऊस पडला आणि बऱ्यापैकी पाणी जमिनीमध्ये मुरलं. जवळपास आमच्या टेकडीवरती दरवर्षी 2 कोटी लिटर पाणी जे वाहून जात होतं ते आता त्या टेकडीमध्ये मुरतं. आजूबाजूच्या लोकांचा खूप विरोध होता की हे काहीतरी करताय, आम्ही आता अतिक्रमण कसं करू, कारण टेकडी एकदा जर यांनी कब्जात घेतली तर आमचे घरं वर चढणार नाही.
ते खुश झाले, कारण आम्ही त्याच्या आधीच्या उन्हाळ्यात आणि नंतरच्या पावसाळ्यामध्ये त्याच्यातल्या वॉटर लेवलचा डिफरन्स घेतला तर आधीच्या मेमध्ये आणि दुसऱ्या मेमध्ये जवळपास पाण्याची पातळी 3 फुटांनी वाढली होती. आणि मग ते करताना त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं. एक आमच्या तिथे एक जीवन प्राधिकरणचा एक प्लांट आहे. त्या प्लांटमधनं जवळपास रोज, तुम्हाला माहीत असेल की आपल्याला जी पाणी पुरवठा करणारी संस्था असते त्याच्यामध्ये वॉटर बेड असतात, जे आपल्याला पाणी त्यातनं देतात. ते वॉटर बेड रोज धुतल्या जातात, कारण त्यात खूप सारा गाळ असतो. आणि ते 3 लाख लिटर पाणी रोज आमच्या आरवी रोडनी वाहत जायचं. त्यांनी रोड खराब व्हायचा, लोकांना जायला यायला थोडा वेळ थांबून जायचा, कारण नाल्या भरून व्हायच्या. मग आम्ही विचार केला की हे पाणी जर आपण टेकडीवर वळवलं तर कसं. तर तात्कालीन आमचे तेव्हा जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणून आमच्याकडे होते, त्यांना संकल्पना सांगितली आणि त्यांनी ते पाणी आमच्या टेकडीवरती वळतं केलं. जवळपास 25 लाख रुपयाचा निधी त्याला लागला. आमच्याकडे हिंदी युनिव्हर्सिटी आहे, महात्मा गांधी युनिव्हर्सिटी, त्यांनी त्याला फंडिंग केलं आणि ते पाणी 2 किलोमीटरच्या CCT आम्ही बनवल्या टेकडीवरती. CCT म्हणजे कॉमन कंट्रोल ट्रेंचिंग, हा एक प्रकारचा जलसंवर्धनाचा पार्ट आहे. आणि या CCT वळत्या केल्या, टेकडीला गोल 2-2 किलोमीटरचे असे ट्रॅक्स तयार केले आणि हे पाणी या ट्रॅक्समधनं रोज वाहतं. म्हणजे जे पाणी 3 लाख लिटर जो वाहून नालीमध्ये जायचं त्या टेकडीवरती मुरतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या पाण्याची लेवल वाढली आणि आम्ही काय केलं की त्या ज्या ट्रेंचेस आहे त्याच्या भोवताल काटाकाटाला 11,000 झाडं लावली. त्या 11,000 झाडांना आम्हाला पाणीच द्यावं लागत नाही, कारण त्याच्यामध्ये गाळाचं पाणी येतं, त्याचंच खत तयार होतं, त्याचंच पाणी मिळतं आणि हे वर्षभर पाणी मिळत राहतं. आज ठिकाणी पूर्ण जंगल तयार झालेलं आहे. हे करताना बऱ्याच लोकांचा असा होता की मग आम्ही पर्सनल लेवलवर काय करू. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हापासून बोअर क्रांती आली, बोअर क्रांती 1990 नंतर, जे इथे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे की 1990ला सगळ्यात पहिले आपल्याकडे बोअर व्हायला लागली. आणि जेव्हा आपल्याकडे वॉटर लेवल ही 50 फुटाला पाणी लागायचं, 60 फुटाला पाणी लागायचं, 30 फुटाला पाणी लागायचं, विहिरीला 15 फुटाला पाणी लागायचं. आणि बोअर क्रांतीनंतर 1990 नंतर पाणी पुढच्या वर्षी 80 फुटाला गेलं, त्याच्या पुढच्या वर्षी 90 फुटाला गेलं, त्याच्या पुढच्या वर्षी 150 फुटाला गेलं. आणि मित्रांनो, आज आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये 350-400 फुटाला सुद्धा पाणी नाही. आणि मला वाटतं हीच परिस्थिती सगळीकडे आहे. तर पाऊस दरवर्षी पडतो आपल्याकडे. भारतामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये 1100 मिलीमीटर रेनफॉल दरवर्षी होतो. मग पाऊस तेवढाच पडतो आहे, जमिनीमध्ये पाणी पण मुरत आहे. मग विहिरीला पण दरवर्षी, तुम्हाला माहीत आहे की मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये विहिरीला पाणी आलं आणि याही वर्षी ऑगस्टमध्ये विहिरीला पाणी आलं. मागच्या वर्षी विहीर माझी मे-मध्ये आटली, यावेळी मी एप्रिल किंवा मेमध्ये आटली. पण बोरचं तसं नाही. मागच्या वर्षी 80 फुटाला लागलं, यावर्षी 150 फुटाला, पुढच्या वर्षी 200 फुटाला, त्याच्या पुढच्या वर्षी 350-400 आणि 500 फुटाच्या खाली जमिनीमध्ये पाणी मिळणार नाही. याला कारण असं आहे की आज जे आपण पाणी जमिनीच्या भूगर्भातलं वापरतो आहे, हे पाणी 300-400 वर्ष आधी आपल्या पूर्वजांनी जमिनीमध्ये मुरू दिलं, म्हणून ते पाणी त्या ठिकाणी आहे. त्यांच्यावेळी जर बोर असत्या तर हे पाणी आज आपल्याला मिळालं नसतं. कारण जमिनीमध्ये 100-50 फुटाला जायला पावसाला 1 वर्ष लागतं. 150 ते 200 फुटाला जायला पाण्याला 50 ते 60 वर्ष लागतात. आणि जे आपण 200-300 फुटावरून काढतो आहे ते पाणी जमिनीमध्ये मुरायला 200, 300, 400 वर्ष लागतील, किंवा हे पाणी पावसाचं नाहीच. हे पृथ्वीला, त्यातले आतले जे जीवजीवाणू आहे आणि पृथ्वीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी लागणारं पाणी आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असं म्हणतात की जवळपास 24 ॲक्विफायर्स होते. ॲक्विफायर्स म्हणजे मोठमोठे समुद्र जे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहेत, मोठमोठे तलाव जे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे. आणि हे पाणी एकदम स्वच्छ सुंदर पाणी आहे. हे पाणी आपण वापरायचं नाही आहे, ते पृथ्वीला हवं असलेलं पाणी आहे. आणि ते पाणी पूर्ण पाण्याच्या 0.6% त्यामध्ये होतं. आणि ते पाणी आपण बोरच्या माध्यमातून, खोल विहिरींच्या माध्यमातून काढून टाकलं. आणि आता त्या 24 ॲक्विफायर्सपैकी 21 ॲक्विफायर ऑलरेडी ड्राय झालेले आहे. म्हणजे तो जो पूर्ण वॉटर सायकलमधलं जे 1% पाणी आहे त्याच्यामध्ये 0.6 पैकी ऑलरेडी पुन्हा 0.4 ॲड झालं, फक्त 0.2 आत राहिलं. आणि त्यामुळे आपल्याला दिसतात की पावसाच्यामुळे येणारे पूर, एकीकडे दुष्काळ आहे, एकीकडे पूर आहे. आधी एवढं दिसत नव्हतं. वॉटर लेवल समुद्राची वाढलेली आहे. नदीला जेव्हा पूर येतात ते असे भयंकर येतात की ते सांभाळत नाही. आज नागपूरची परिस्थिती आपण बघितली. कधी भूतोनं भविष्यातही असं पाणी नागपूरमध्ये साचलेलं होतं. आणि याच्यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे की आपण पावसाचा केलेला अमर्याद वापर, पावसाच्या पाण्याचा. ते पाणी आपण भूगर्भातनं काढलं, ते पाणी पृथ्वीवर आलं, समुद्रात गेलं, बाष्पीभवन झालं, पुन्हा ढग झाले आणि पुन्हा येऊन ते पाणी पडलं. आणि त्यामुळे त्या पाण्याची लेवल ही जास्त झालेली आहे. जेवढं पृथ्वीच्या भूतलावर पाहिजे त्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी ऑलरेडी जमा झालं आहे. पण ते प्यायला मिळत नाही, कारण ते ऑलरेडी समुद्रामध्ये चाललं गेलं आहे.
मग मी जर बोर करतो तर मग मला माझ्या दवाखान्यात ती बोर होती, मग मी पाणी कसं त्यात टाकू. म्हणून विचार केला की भूगर्भात जर पाणी मुरत नाही आणि ज्या आपल्या ट्रॅडिशनल मेथड्स आहे ज्यांनी आपण शोषखड्डा बनवतो, आपल्याला माहीत आहे की शोषखड्डा बनवायचा, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी सोडून द्यायचं. तर मित्रांनो, हे पाणी 50-60 फुटाच्या खाली जात नाही. जे पाणी शोषखड्ड्याच्या माध्यमातून आपण विहिरीजवळ बनवू तर विहिरीला नक्की पाणी येईल, पण बोरला त्याचा विशेष फायदा होत नाही. कारण बोरचं पाणी मी आधी सांगितल्याप्रमाणे हे पावसाचं पाणी नाही. एक तर ते 200-300 आधी मुरलेलं आहे, 200-300 वर्षा आधी, की तेव्हा भूगर्भातलं स्वतःचं पाणी आहे. मग ते पाणी कसं मुरवायचं, तर ते पाणी त्या ठिकाणी नेऊन टाकलं पाहिजे. तर मग आम्ही एक शक्कल काढले की माझ्या दवाखान्यातलं पूर्ण छताचं पाणी मी घेतलं, पाईपच्या माध्यमातून मी विहिरी बोरमध्ये टाकायला गेलो, पण विचार केला ह्या पाण्यामध्ये काय काय असेल. मग पाण्यामध्ये काय असेल, जेव्हा पाणी येतं तर त्याच्यामध्ये आपल्या छतावरती पक्षी विष्ठा करतात, त्याची विष्ठा राहील. आपण गाडी मोटरसायकल चालवतो, आपल्याकडे इतक्या मशिनरीज चालतात, त्याच्या कार्बन राहील, त्याचा आयर्न राहील, त्याच्यामध्ये फेरस राहील, त्याच्यामध्ये फ्लोराईड्स राहतील, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स राहतील. मग विचार केला की हे जर गेलं तर कसं, कारण जे भूगर्भातलं पाणी आहे हे अत्यंत शुद्ध पाणी आहे. तुम्ही बोर जर, तुमची विहीर जर खराब झाली तर तुम्ही विहिरीतलं पाणी काढून फेकू शकता, ब्लिचिंग पावडर टाकू शकता, विहीर तुमची शुद्ध होऊन जाईल, विहिरीच्या प्रॉब्लेम नाही. परंतु हे जे बोरचं पाणी मी सांगितलं की त्या 24 ॲक्विफायर्समधनं आपण काढतोय, तर एक बोर जर तुम्ही खराब केली तर तो ॲक्विफायर पूर्णपणे बंद करावा लागतो. हे सगळ्यांना माहीत पाहिजे की बोरमध्ये पाणी जाताना खूप काळजी घेतली पाहिजे. बरेचदा यूट्यूबवर व्हिडिओ येतात की तो ड्रम लावला, त्याच्यावर एक लुंगीचा किंवा चादरीचा कापड टाकला, वरून पाणी आलं आणि ते पाणी बोरमध्ये टाकून दिलं. कृपा करून तसं करू नका, कारण खूप सारे जीवाणू, क्लोरीन, केमिकल्स हे सगळे त्या पावसातनं पाण्यामधनं जाऊन तुम्ही तुमचं आणि आजूबाजूंच्या सुद्धा नुकसान करताय. कारण पाण्याची क्वालिटी ऑलरेडी सगळीकडले खराब झालेली आहे. कारण आपल्या इंडस्ट्रीजचं पाणी बोर नद्यांमध्ये जात आहे, ते नद्याचं पाणी पर्क्युलेट होऊन पुन्हा आपल्या विहिरी किंवा बोरमध्ये येत आहे. तर कृपा करून तसं करू नका. मग काय करता येईल म्हणून आम्ही 3-4 मित्र बसलो आणि एक युनिट तयार केलं, त्याचं नाव ठेवलं भूजल मॉइस्ट सॉईल. त्याच्यामध्ये मग आम्ही काय टाकलं की पावसाच्या पाण्यात काय असतं, हायड्रोकार्बन्स असतात, पावसाच्या पाण्यात काय असतं, आर्सेनिक असतं. मग आर्सेनिक कव्हर करायसाठी त्याच्यामध्ये पेबल्स टाकले, पेबल्स म्हणजे गारगोट्या. मग बाकी इकोलाय असतात, आपल्या छतावरती आपण पक्षी विष्ठा करून ठेवतात, त्यात इकोलाय नावाचे जंतू असतात, ते जर गेले तर आपल्याला डायरिया लागेल. मग त्याच्यामध्ये ॲक्टिवेटेड चारकोल टाकला, तर ॲक्टिवेटेड चारकोलमुळे ते जे सगळे जंतू आहेत ते त्याच्यामध्ये राहून जातात. आणि मग ज्या इम्प्युरिटीज वर पाण्याला तरंगणाऱ्या असतात त्यासाठी एक छोटासा फोम टाकला आणि या माध्यमातून ते युनिट तयार केलं. हे युनिट ग्रॅव्हिटीवर आणि या 3 फिल्टरच्या माध्यमातून काम करतं. याचा आम्ही शासनाकडून प्री फिल्टर, पोस्ट फिल्टर वॉटर चेक करून घेतलं आणि त्यातनं जे निघणारं पाणी होतं ते पिण्यायोग्य आहे असा अहवाल मिळाल्यानंतर हे माझ्या हॉस्पिटलला लावल्यानंतर सगळ्यांना सांगितलं. ह्या युनिटची GSDA म्हणजे भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे त्याचं त्यांनी परीक्षण केलं आणि असं सर्टिफाय केलं की हे तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, आपल्या सर्व वैदर्भियांसाठी ही अभिमानाची बाब आहे की पूर्ण भारतातलं एकुलतं एक सर्टिफाईड हे युनिट आहे. आणि हे युनिट आम्ही कुणालाही कुठला त्याचा ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही लोकांना लावून देतो. एक 3500 रुपये आम्ही घेतो, ते युनिट पाठवतो. आणि ज्यांना बरेचदा म्हणतात काय साहेब हे पाईप तर आहे 3500 रुपयाचे, आम्ही त्याला करतो की तू आमच्याकडून डिझाईन घेऊन जा. आम्ही त्यांना एक क्रॉस सेक्शन डिझाईन देतो, काही लोक बनवतात आणि आपल्या घरी लावतात. आतापर्यंत जवळपास 2000 युनिट आपण भारतभर लावलेलं आहे. भारतभर यासाठी म्हणेल की महाराष्ट्रात तर आपले लागलेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास 15 युनिट मी कोकणामध्ये पाठवले. कोकणामध्ये इतका पाऊस पडतो, पण कोकणामध्ये इतका स्लोप आहे की ते पाणी सगळ्याच्या सगळं वाहून जातं. कोकणामध्ये सुद्धा भूगर्भाची पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. आणि या माध्यमातून हे पाणी तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी सोडता ज्या ठिकाणाहून तुम्ही पाण्याचा उपसा होत आहे. त्याचा फायदा असा झाला की ज्यांच्या बोर ड्राय होतात त्यांच्याकडे पाणी आलं. जे म्हणतात की आमच्या बोरला कधी पाणीच नव्हतं, ड्राय गेली, त्याचा फायदा एक झाला की त्या बोरला पाणी येत नाही. कारण ज्या ड्राय बोर असतात ना, तो नुसता एक खड्डा असतो दगडातला, त्याला कुठलेच खालून कॅपिलरीज नसतात. पण ह्या पाण्यामुळे आजूबाजूंच्या लोकांची पाण्याची लेवल वाढते. जवळपास एक बँगलोरमध्ये एका गृहस्थाचा मला एकदा फोन आला की डॉक्टर साहेब, टाइम्स ऑफ इंडियाला न्यूज आली होती की मला तुमचं ते युनिट पाठवा. त्या माणसाने घरी 2 लाख लिटरच्या 2 टँक तयार केल्या आणि त्याच्या घरचं सगळं पाणी तो त्या टँकमध्ये जमा करतो, भूगर्भातही सोडत नाही आणि ते पाणी तो पूर्ण वर्षभर वापरतो. एक छोटी शोकांतिका अशी आहे की इतके कामं आपण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणा, जलसंवर्धनाच्या माध्यमातून म्हणा, खेड्यापाड्यातले लोक करतात, तेवढं काम शहरात होताना दिसत नाही. परंतु जर आपण पाण्याचा वापर बघितला तर शहरी माणूस मित्रांनो दिवसाला 150 लिटर पाणी पर पर्सन पर डे वापरतो.
150 लिटर पर पर्सन पर डे, आणि तोच आपला खेड्यातला बंधू 30 ते 40 लिटर पर पर्सन पर डेमध्ये त्याचा उदरनिर्वाह होतो. आणि याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे घरात आलेले फ्लश. आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी टॉयलेटला फ्लश आहे, आणि आपल्या टॉयलेटच्या फ्लशमध्ये तुमच्या पूर्ण पाण्यातलं 60% वॉटर हे टॉयलेट फ्लशिंगला जातं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षात ठेवला, आणि जितकं आपण पाणी वापरतो तेवढं पाणी आपण जर जमिनीमध्ये मुरवलं, तर मला वाटतं कधीच कुठे पाण्याचा दुष्काळ पडणार नाही. आपला जर 1000 फुटाचा स्लॅब असेल आणि आपल्याकडे जो सरासरी 1000 मिलीमीटर रेनफॉल होतो, तेवढा जर आपण जमिनीमध्ये त्या छतामधनं मुरवला, तर आपण जर कॅल्क्युलेट केलं की 150 लिटर पर पर्सन पर डे, म्हणजे एका फॅमिलीला जे पाणी लागतं जवळपास 600 लिटर, आणि जर तो वर्षभराचा कॅल्क्युलेट केला तर जवळपास 2 लाख लिटर पाणी आपल्याला लागतं वर्षाचं. आणि त्यातलं 1 ते 1.5 लाख आपण फक्त पावसाच्या पाण्यातनी आपल्या विहिरी किंवा बोअरमध्ये मुरवू शकतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर आपण केल्या तर बऱ्यापैकी त्याचे इफेक्ट दिसतात. आणि हे सगळी इफेक्टिव्ह प्रोग्राम आहे. कारण जो आमचा सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये मग जे सांगितलं की जवळपास आम्ही असं होतं की आमच्याकडले 80 खेडे आम्हाला घ्यायचे होते आणि फक्त 5च खेडे तयार झाले होते. मग लोक येतील कसे? कारण लोकांना पाण्याचं महत्त्व, भूजल कसं वाढवायचं, त्यासाठी काय करावं लागतं हे माहीत नव्हतं. मग गावाखेड्यात मी रोज ओपीडी आटोपली की रात्री आम्ही ग्रामसभा घ्यायचो. पाणी फाउंडेशनच्या पोरांना घेऊन गावात जायचं, गावाच्या लोकांसोबत बसायचं, त्यांना समजून सांगायचं. लोक समजले, 5चे 80 खेडे झाले आणि आम्ही पात्र झालो करायला. ते केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचे साठे तर लोकांचे वाढले, आणि आम्हाला त्यावर्षी सगळ्यात पहिला आमचं एक काकडदरा गाव आहे, आदिवासी बहुल गाव आहे, आणि त्या गावाला महाराष्ट्रातनं पहिला नंबर मिळाला. 1 कोटी रुपयाचं पारितोषिक त्या गावाला मिळालं. आणि त्या गावाची महती अशी की ते गाव आदिवासी गाव आहे, आणि ते गाव ऑलरेडी त्यांच्याकडे आम्हाला शिकायला मिळालं, कारण ते गाव ऑलरेडी वॉटर याचे कामं करते, वॉटर कन्झर्वेशनचे. त्यांच्याकडे खूप सारे लूज बोल्डर स्ट्रक्चर तयार होते. त्यांनी ऑलरेडी CCT तयार केल्या होत्या. म्हणजे जेव्हा पाणी फाउंडेशनची टीम त्या गावात गेली तर ऑलरेडी त्या गाव पाण्यासाठी एकदम सुशिक्षित गाव होतं. आणि ते आदिवासी लोक कितीतरी वर्षापासून त्यांच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहिरीच्या पाण्याचं पुनर्भरण हे काम करत होते. आणि याचा फायदा असा झाला की लोकांना पाणी तर मिळालंच, पण 2 पिकं घेऊ शकले लोक. म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली, कारण पाणी मिळालं आणि दुबार 2 पेरणी घेण्यासाठी 2-2 पिकं रब्बीचे आणि लोक घ्यायला लागले. आणि तेव्हा बघा की लोक, तुम्ही कुठलंही चांगलं काम करत असलं की लोक तुमच्यासाठी बरोबर धावत येतात. त्या लोकांचा प्रॉब्लेम होता, त्यांच्याकडे मशीन्स नव्हत्या, JCB नव्हते, डिझेल नव्हतं, किंवा तेवढा खर्च, आणि पाणी फाउंडेशनमधून कोणाला पैसे मिळत नव्हते. तर मी माझ्या बॅचमध्ये मेसेज टाकला की असे असे गावं आहेत आणि आपल्याला त्यांना मदत करायची आहे. आणि एक वॉटर बँकचा संकल्प आम्ही केला की 30 रुपयामध्ये 50,000 लिटर पाणी. तर एक बाय एक घनमीटरचा जो गड्डा आहे तो मशीननी बनवायला बरोबर 30 रुपये लागतात. तर आम्ही 30 रुपयात 50,000 लिटर, आणि एक जी ती बॉडी असते ती 1000 लिटरची असते, आणि ती वर्षातनं 5 वेळा जमिनीमध्ये पर्क्युलेट होते, म्हणजे वर्षाला 5000 लिटर, आणि ती वॉटर बॉडी 10 वर्ष काम करते. तर असं आम्ही 50,000चा हिशोब काढला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की फक्त 15 दिवसामध्ये 5 लाख रुपये जमा झाले. हे 5 लाख रुपये आम्ही गावांना लोकांना बोलून चेकच्या माध्यमातून दिले, आणि त्या पैशातनं 61 कोटी लिटर पाण्याचा साठा भूगर्भामध्ये आम्ही करू शकलो. म्हणजे जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा लोक तुमच्या सोबत येतातच. आणि या सगळ्या गोष्टींना जो काही मला सहभाग लागला, ही माझी मित्रमंडळी आहेत, हे लोक त्यासाठी नेहमी काम करतात. म्हणजे मित्र 2 प्रकारचे असतात. एक मजेदार गोष्ट आहे की एक मित्र असतो, जसा म्हणजे समजा मी आज नागपूरला राहतो, माझा एक मित्र येतो IIT मुंबईचा, आणि तो आल्यावर मी म्हणतो चल आपण फिरून येऊ. तो म्हणतो यार मी तर कपडेच नाही आणले. म्हटलं ठीक आहे, माझा नवीन ड्रेस आहे, तू घाल. मी त्याला ड्रेस देतो आणि आम्ही दोघं जात होतो सोबत. एक समोर एका घरी जातो, अरे डॉक्टर साहेब कसं काय? ठीक आहे, हे कोण? तर हे माझे मित्र आहेत. तर माझा मित्र माझ्यापेक्षा सुंदर असतो, मी काही खूप सुंदर नाही, थोडासा मी आहे, पण तो माझ्यापेक्षा सुंदर असतो. आणि तो आपला घालून म्हणजे मित्र खूप सुंदर आहे. म्हटलं हो IIT मुंबईला आहे. तर फक्त म्हटलं सगळं चांगलं आहे, कपडे माझे आहे म्हटलं. तर तो मित्र बाहेर आला, यार काय म्हणे, मी तुला आधीच म्हटलं मी येत नाही आणि तू सगळ्यांना सांगून राहिला. अरे नाही, आता नाही सांगणार म्हटलं, आपण जाऊ समोर. दुसऱ्या ठिकाणी गेलं, पुन्हा म्हटलं की तो म्हणाले मित्र खूप राजबिंड आहे, हो सुंदर आहे तुमच्यापेक्षाही. म्हटलं बिलकुल, पण कपडे माझे नाही आहे म्हटलं त्याच्या अंगातले. तो म्हणाला यार हे काय तू कपडे काढून राहिला, काही गरज आहे का सांगायची? तर म्हटलं आता नाही सांगणार, शपथ बिलकुल मी सांगणार नाही. तिसऱ्या ठिकाणी गेलो तर तो मित्र पुन्हा लोक, अरे राजबिंड आहे, सुंदर आहे. म्हटलं बिलकुल आहे, कपड्याबद्दल बोलत नाही, मी शपथ घेतलेली आहे म्हणे. तर अशा प्रकारचे मित्र मिळतात. पण आमच्या वैद्यकीय जनजागृती मंचामध्ये जे मित्र आहेत ते तन मन धनाने सगळे काम करणारे मित्र आहेत.
आणि आज मी इथे बोलत होतो की कारंजा शहरामध्ये काही काही गावाची ना एक प्रकारची त्याची एक संस्कृतीच असते. म्हणजे इथे आलं तर एवढ्या साऱ्या संस्थांचे लोक वेगवेगळे आयडियाज घेऊन या ठिकाणी काम करतायत. आज आमच्या वर्धेमध्ये जवळपास 90 ते 80 सामाजिक संस्था आहे आणि कुठलंही सामाजिक कार्य असलं आणि एक आवाज दिला की ते लोक ताबडतोब येऊन तयार असतात. त्यात कुठला भेदभाव नाही. तुम्हारी संस्था ऐसी, हमारी संस्था वैसी, हम तुम्हारे साथ काम नहीं करेंगे असं कधीच होत नाही. फक्त एक आवाज द्या, लोक ताबडतोब येतात. आणि त्याची प्रचिती आली कोविडमध्ये. मित्रांनो, कोविडचा काळ हा आपल्या सर्वांसाठी खूपच वाईट काळ होता, पण त्यात पण काही काही ऑपॉर्च्युनिटी आपण घेतल्या. आम्ही वर्धेच्या महाराष्ट्राच्या सेंटरमध्ये असल्यामुळे आणि आमच्याकडे रेल्वे लाईन दोन्ही क्रॉस असल्यामुळे खूप सारे मजूर पायी पायी त्या रेल्वे लाईननी जायचे. कपडे फाटलेले, पायात चप्पल नाही. आणि आमच्याकडे क्वारंटाईन हा प्रकार सगळ्यात पहिले आला, कारण वर्धेमध्ये सगळ्यात पहिले कोविडचा रुग्ण वर्धेत आढळला. म्हणजे क्वारंटाईन हा प्रकार, कारण आमच्याकडे हिंदी युनिव्हर्सिटी असल्यामुळे 21 रुग्ण म्हणण्यापेक्षा 21 यात्री आमच्याकडे आले. आणि आमचे तत्कालीन जिल्हाधिकारी भीमनवार साहेब होते. ते म्हणत, डॉक्टर हे आता आले, आपण करायचं काय? कारण त्यांना सगळं एका वसतिगृहात ठेवलं. आणि तेव्हा क्वारंटाईन हा काय प्रकार असतो तो आम्ही इंटरनेटवर बघून वाचला. आणि नंतर तो इतका प्रचलित झाला की आपल्या सगळ्यांच्या तोंडात आता क्वारंटाईन आहे, की कसं करायचं, मग त्यांना किती दूर असलं पाहिजे, मग त्यांना पाणी कसं ठेवायचं. आणि ते करत असताना जेव्हा हे मजूर जात होते, मग त्या मजुरांची सोय करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यांना, गावातल्या लोकांना धान्य पुरवण्यात आलं. एक चांगला आमच्या रोटरीसोबत आम्ही एक सुंदरसा आदर्श बाजार वर्धेमध्ये तयार केला होता रोटरी क्लबच्या सहाय्याने. आणि हे करताना अशीच एक मीटिंग बोलावली की चला आपल्याला कोविडसाठी काहीतरी करायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, जवळपास 25 संस्था, सर आम्हाला काम द्या. म्हणजे आम्ही तेव्हा एक ग्रुप फॉर्म केला होता यासाठी. तर असे 5 शेल्टर तयार झाले. 5 शेल्टरमध्ये जवळपास 50-100 लोक त्या ठिकाणी होते. त्यांच्या 2 वेळ जेवणाची व्यवस्था ही सगळी केली. आणि या ठिकाणी सांगतो की एकही शासनाचा पैसा त्या शेल्टरला लागला नाही. सगळ्या संस्थांनी स्वतःहून खर्च केला. आणि जेव्हा हे 5 शेल्टर चालायला लागले तर रोज आहे, सर आम्हाला एखादं शेल्टर द्या ना, सर आम्हाला एकदा शेल्टर द्या ना. म्हणजे जेव्हा आपण एखादं काम माझं समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतनं करतो, त्यावेळी लोकसुद्धा तुम्हाला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने, तेवढ्याच सशक्तपणे मदत करतात. हे कोविडचं चालू होतं. मग कोविडमध्ये काय करायचं, लोकांना फ्री प्रिस्क्रिप्शन दिलं. मी ऐकलं शार्दूलनी पण खूप लोकांना फ्री ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन आपण दिले. डॉक्टरांबद्दल एक चांगली भावना लोकांमध्ये तयार झाली. लोक ट्रॅव्हल सर्टिफिकेट देणे. काही काही लोक घरी डिप्रेशनमध्ये गेले होते की आमच्या घरी 3 रुग्ण आहेत, आमच्याकडे 4 रुग्ण आहेत, डॉक्टर कसं करायचं. तर आमचे श्यामभाऊ भेंडे इथे आले आहेत. एक व्हिडिओ कॉल, डॉक्टर साहेब याच्याशी बोलून घ्या, याच्या घरी प्रॉब्लेम आहे त्याच्याशी बोलून घ्या. आम्हाला काम काहीच नव्हतं, कारण पेशंटच नव्हते त्यावेळेस. मग आम्ही आपला व्हिडिओ कॉल करून त्याला समोर काही होत नाही असं नको करू. इव्हन या लोकांनी लोकांच्या घरी औषधी नेऊन देण्याचं सुद्धा काम केलं. ज्यांच्या घरी कोणी नव्हतं त्यांच्याकडे डब्बे नेऊन देण्याचं काम केलं. आणि हे करत असताना एक अशी परिस्थिती उद्भवली, कारण आमचे दोन्ही सेवाग्राम आणि सावंगीचे हॉस्पिटल फुल झाले. कारण पूर्ण विदर्भामध्ये सगळ्यात मोठे हॉस्पिटल होते, सगळ्यात जास्त बेड वर्धा जिल्ह्यात होते. परंतु सगळीकडले रुग्ण मग आमच्याकडे यायला लागले. रुग्णांना जागा नव्हती. आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण घ्यायला शासनाची होती की 2 असताना आम्ही चालवणार नाही. मग ते हॉस्पिटल, मी सिव्हिल सर्जनशी बोललो, म्हटलं सर आपण 200 बेड चालू करू. इंडियन मेडिकल असोसिएशनला बोलावलं, आमची वैद्यकीय जनजागृती मंचाची मंडळी घेतली आणि तिथे आम्ही 200 बेड सुरू केले. परिस्थिती अशी होते साहेब की फारच विदारक होता. म्हणजे सांगणं कठीण की माझ्या पेशंटची आई, मी त्या ठिकाणी गेलो, तो आला, माझा ते नवरा बायकोन पोरगा बाजूला उभा, दोघंही पॉझिटिव्ह. ती बाई अशी खाली बसलेली आणि डॉक्टर म्हणते, मला हा पेशंट तुमचा मुलगा आहे आणि माझा मुलगा तुमचा पेशंट आहे. तिला बोलताही येत नव्हतं. बेड, सेवाग्रामला बेड नाही मिळाला, सावंगीला बेड नाही आला. कसं करू डॉक्टर साहेब, इथे घ्या. आम्ही स्वतः उचलून बेडवर टाकून 200 लोक त्या ठिकाणी जवळपास 2 महिने ते सेंटर चाललं. परिस्थिती कशी कशी दाखवते माणसाला. सुरुवातीला आम्हाला ते हे मिळाले, आपले सूट्स, काय नाव त्याच्यात, PPE किट. आता आपण विसरलो पुन्हा त्या किटला. त्या PPE किट घालून आम्ही जवळपास 200 पेशंटचा राऊंड घ्यायचो. 3-3, 4-4 तास लागायचे. शेवटी घामाघून PPE किट घालणं सोडून दिलं. आपला मास्क आणि शील्ड घालून. कुणालाही कोविड झाला नाही, झाला असेल तर माहिती नाही, कारण तो ताप वगैरे, कारण आपण जर कोविड पॉझिटिव्ह आलं तर पुन्हा 15 दिवस घरी बसावं लागेल. आणि या रुग्णांचं काय होईल म्हणून आम्ही आमच्या टेस्टही केल्या नाही. 2दा तापही येऊन गेला त्यामध्ये. आणि जवळपास कितीतरी रुग्ण त्या ठिकाणी वाचवू शकलो. त्याचा एक आनंद म्हणा किंवा जे गेले त्यांचं दुःख म्हणा. कारण परिस्थिती अशी होती की सकाळी 200 पेशंटचा राऊंड घेतला आणि संध्याकाळच्या राऊंडला गेलं तर अरे हा सर तो गेला,
सर हे 5 बेड खाली झाले, हे 5 नवीन आले. रोज किती रुग्ण मरायचे, किती जगायचे याची काहीही गिनती नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी करू शकतो, आपलं या समाजाला काहीतरी देणं लागतं, या पद्धतीने आम्ही सगळे काम करत होतो, आपण सगळे काम करत होतो. आणि हे करताना जो काही आनंद आपल्याला मिळत होता तेच महत्त्वाचं आहे. कारण पैसा सगळ्यांकडेच असतो, परंतु आनंद हा सगळ्यांकडे नसतो. आणि आज असं झालं आहे की मग आम्ही बोलत होतो की मोबाईलमुळे कितीतरी लहान मुलांचे प्रॉब्लेम आहेत, व्यसनाधीन लहान मुलं झालेले आहेत. जे मग सबस्टन्स ॲब्यूज आम्ही बोलत होतो की काही काही मुलं पेट्रोल पंपापासून जातात आणि तिथे वास घेऊन त्यांना ती सवय लागून जाते. शाळेतले मुलं कधी कधी शाळेत गेले नाही तर ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी चिडचिड करतात, कारण त्यांना त्या पेट्रोल पंपावरून जाताना ते ॲसिटोन नाकात घ्यायची सवय झालेली असते, त्याला आपण सबस्टन्स ॲब्यूज म्हणतो. आणि ज्या दिवशी ते त्यांना ॲसिटोन मिळत नाही त्या दिवशी ते चिडचिड करायला लागतात. असे खूप सारे सामाजिक प्रॉब्लेम आहे, ड्रग ॲडिक्शन वाढलेलं आहे. तर काय काय करता येईल हे आपण, मला वाटतं आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी काय काय करता येतं, या समाजाला माझं काहीतरी न लागतं, ही जर भावना आपण सर्वांनी मिळून ठेवली तर एक बऱ्यापैकी चांगला सुदृढ समाज आपण बनवू शकू. एक म्हणजे छोटीशी गोष्ट की माझ्या ओपीडीमध्ये मी जेव्हा पेशंट पाहतो तेव्हा ती आई आपली बाळ रडलं की आधी आपल्याला आठवत असेल की आई आपली पटकन बाळाला जवळ घ्यायची आणि बाळ शांत व्हायचं, कारण त्या बाळाला तिच्या आईचे ठोके तिच्या पोटात असतापासून त्याची सवय होती. आता असं झालं आहे की बाळ रडलं की आई काय करते, मोबाईल देते. आणि तो का बरं देते मोबाईल, तर बाळाला मोबाईल माहीत आहे का, नाही. ते आई पण पहिलेपासून मोबाईलच बघते. आज आपण सकाळी उठलो की काहीतरी देवाचं पारायण करायचो, हाताकडे बघायचो, नमस्कार करायचो, शुभंकरोती म्हणायचो, सदा सर्वदा म्हणायचो. आज सदा सर्वदा मोबाईल आहे. सकाळी उठलं की मोबाईल, मी पण बघतो, सकाळी उठलं की आपलं बघितलं काय आहे काय नाही, यातनं कुठेतरी निघालं पाहिजे. आणि हे संस्कार आपल्या मुलांवर होता. आम्ही नेहमी सांगतो की मुलं, डॉक्टर म्हणतात डॉक्टर हा ना मुलगा माझा ऐकतच नाही, हा असाच करतो. म्हटलं मुलं ऐकत नाही पण मुलं बघतात. मुलं तुमचं बिलकुल ऐकत नाही. मुलं जसे पॅरेंट्स वागतात तसेच मुलं वागतात. तुम्ही मोबाईल बघाल, तुमचा मुलगा मोबाईल बघेल. म्हणतात हा डॉक्टर मोबाईलच सोडत नाही. म्हटलं तुम्ही किती वेळ सोडता. तुम्ही जर त्याला म्हणाल की तू मोबाईल घेऊ नको आणि तुम्ही जर मोबाईल घेऊन बसल्या तर तो तेच बघणार आहे. तर काही काही बदल, गांधीजी म्हणतात की बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्हाला जे बदल समाजामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, सगळ्यांमध्ये आणायचे आहे ते तुम्हीच पहिले बदल तुम्ही स्वतः आत्मसात केले पाहिजे, तरच ते तुम्ही तुमच्या मुलांमध्ये आणू शकता. आणि समाधानाच्या बाबतीत म्हणाल ना तर सगळं साधनं जे आहेत ना ते फक्त तुम्हाला तुमचं जीवन सुकर करतं पण ते समाधान देत नाहीत. आज मोबाईल असो, तुमचा टी व्ही असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त सुकर करतात जीवन, पण समाधान मिळत नाही. खरं आत्मिक समाधान जे आहे ते तुम्ही जोपर्यंत समाजामध्ये जात नाही, समाजाप्रती काही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समाधान मिळत नाही. तुम्ही बघा, एखाद्या मित्रांमध्ये बसलो की खूप आनंद होतो, आपण छान एन्जॉय करतो मित्रांसोबत. ते काही काही शरीरामध्ये हार्मोन्स असतात ज्याला आपण म्हणतो हॅपी हार्मोन्स. एक नॉर एपिनेफ्रिन नावाचा एक हार्मोन आहे, नॉर ॲड्रिनालिन नावाचा, की जेव्हा मी भांडतो तेव्हा माझा हार्ट रेट वाढतो, आपण चिडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये नॉर ॲड्रिनालिन हे हार्मोन निर्माण होतं. आणि जेव्हा आपण एखाद्या मित्राजवळ जाऊन बसतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिन नावाचं हार्मोन तयार होतं. जेव्हा आपण कुणी आपल्याबद्दल चांगलं बोलतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये डोपामिन नावाचं हार्मोन तयार होतं. आणि जेव्हा आपण एखाद्याला स्पर्श करतो, तुम्हाला माहिती मी शेक हँड केला आल्याबरोबर, तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन निर्माण होतं. आणि ऑक्सिटोन जे हार्मोन आहे हे आईला पाना सुटण्यासाठी, म्हणजे बाळाने तिला स्पर्श केला, तुम्ही बघितलं की इकडे लावलं की तिला दूध यायला लागतं. आणि हे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं. आणि हे जे तिन्ही हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स आहे, नॉर ॲड्रिनालिन सोडून, हे सगळे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आज तुम्ही बघाल की तरुण वयामध्ये आपल्याला आठवतं की मला आठवतच नाही, बरेचदा होतं ह्या पेशंटचं नावच आठवत नाही, कधी कधी औषधीचं नाव आठवत नाही. तुम्हालाही माहीत असेल, आपला एखादा 9वी-10वीचा मित्र मिळाला की त्याचं नावच आठवत नाही. आणि माझी आजी 96 वर्षाची होऊन गेली, तिच्या मावस बहिणीच्या, चुलत बहिणीचा कोणीतरी पोरगा आला तरी ती त्याला ओळखायची, कारण या लोकांमध्ये सगळे ते हॅपी हार्मोन्स होते. आणि ह्या सगळ्या गॅजेट्सच्या युगामध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये आपण कुठेतरी आपलं जगणं विसरत चाललेलं आहे, कुठेतरी आपण आपलं स्वतःकडे लक्ष देणं विसरत चाललो आहे. आणि त्यामुळे हे जे 3 हार्मोन्स मी तुम्हाला सांगितले याची डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये होते आहेत. आणि ही डेफिशियन्सी किंवा कमतरता जर भरून काढायची असेल, कुठेतरी समाजात गेलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट आहे, एक माणूस होता, त्याच्याकडे एक सोन्याची वीट होती आणि तो वीट रोज त्याच्या घरी त्यांनी दाबून ठेवलेली होती आणि तो ती रोज ओखरायचा रविवारी आणि पुन्हा दाबून ठेवायचा. असा नित्यक्रम कितीतरी पिढ्यानं पिढ्या चालत आला होता. त्याला ती वीट यायची,
तो ठेवायचा, तो दुसऱ्या पिढीला द्यायचा आणि त्याचं आपलं आयुष्य असंच काहीतरी काम करून चाललं होतं. आणि एकदा रविवारी उघडून पाहतो त्याच्याकडे ती वीटच नव्हती. तर तो गेला पोलीस स्टेशनमध्ये की माझी वीट चोरीला गेली आहे. पोलिसांनी रिपोर्ट घेतला. त्याला म्हणाले की एक काम कर, तू ते वीट होती काय करायचं. तर म्हणे मी दर रविवारी उघडून बघायचो, या रविवारी बघितलं तर त्या ठिकाणी वीटच नव्हती. तर म्हणे ठीक आहे, उद्या ये, तुला वीट मिळून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी हा माणूस गेला, ते पोलिसने त्याच्या हातात एक मातीची वीट दिली. म्हणलं मातीची वीट माझी सोन्याची होते, पण तुला काम काय आहे, तू जमिनीमध्ये गाडतो, रविवारी पाहतो, हिलाही तिथंच टाकत जा म्हणे, रविवारच्या रविवारी पाहत जा. अशा प्रकारच्या आनंदामध्ये आपण जातोय. असं कितीतरी पैसा प्रत्येकाजवळ असतो, पण तो पैसा आपण स्वतःसाठी किंवा समाजासाठी त्याचा काही उपयोग करतो आहे का, याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. सरतेशेवटी एक कविता या ठिकाणी वापरतो की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. विंदा करंदीकरांची कविता आहे की हिरव्या पिवळ्या मारावरूनी, सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीवरून होकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आळा घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याचे हात तर काही आपल्याला ओरडून घ्यायची नाही आहे, पण जो देतो त्याच्याकडून आपण देणं शिकलं पाहिजे. की देणाऱ्याचे हात घ्या म्हणजे जो दाता आहे त्याचे हात तुम्ही घ्या आणि या समाजाला काहीतरी द्या. बरेचदा टेक होम मेसेजचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की एखादा देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे तो ओढूनच नेईल. एका शाळेमध्ये एक टीचर विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तुम्हाला माहिती आहे ससा आणि कासवाची गोष्ट, की एक ससा होता आणि कासव होता आणि ससा झोपला आणि कासव जिंकला. तर गुरुजी म्हणाले की बाबा याच्यातून तू काय शिकला. आता त्यांना वाटलं गुरुजीला म्हणेल की हा आपण बघ परिश्रम करत राहिले पाहिजे. तो म्हणे सर याच्यातून हेच शिकलो की जिंकण्यापेक्षा दुपारची झोप महत्त्वाची आहे म्हणे. तर मित्रांनो, हा एक जरी गमतीचा विषय असला तरी असे गोष्टी आहेत ज्या आपल्या रोज दैनंदिन दिवसात दिसत असतात आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी केलं पाहिजे. या समाजासाठी आपण काही आपलं देणं लागतं हा विचार जर प्रत्येकाने केला तर मला वाटतं की सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मोठे मोठे संत होऊन गेले, ज्ञानोबा झाले, तुकाराम झाले. तुम्ही बघा या लोकांना किती त्रास दिला. म्हणजे समाजाने जर बघितलं त्यांच्या आईवडिलापासून प्रत्येकाला त्रास झाला आहे आणि तरीही त्या माणसाने शेवटी समाजाला काहीतरी देणं लागतं याच भावनेतून प्रत्येकाने काम केलं आहे. प्रत्येकाने समाजामध्ये मी काहीतरी आनंद दिला पाहिजे, समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतूनच काम केलं आहे. आणि जे मोठे लोक आज असं आपल्या असं आसपास काम करत आहेत, प्रकाश आमटेंच्या तुम्ही ठिकाणी जाऊन बघा, विकास आमटेंच्या ठिकाणी जाऊन बघा, आमचे आशिष सातव सर आहे त्यांच्या जागी जाऊन बघा, अविनाश सावजी सर जे काम करतायत, ह्या सर्व लोकांना काही पैसा खूप कमी नाही. या लोकांनी जर तुम्ही विचार करा, बाबा आमटे जेव्हा इतके मोठे होते आणि प्रकाश आमटे आणि त्यांच्या मिसेस नागपूर मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर झाल्या, काय गरज होती हो त्या भामरागडसारख्या ठिकाणी जाऊन राहायला. काहीच गरज नव्हती. नागपुरात राहिले असते आणि बक्कड पैसा कमवून आयुष्य जगले असते. परंतु ह्या लोकांच्या मनात भावना एकच होती की मी ज्या समाजामध्ये राहतो, ज्या घटकामध्ये राहतो त्या समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतं. आम्ही काही खूप मोठं काम करत नाही आहे. ज्या दैनंदिन वेळेतून वेळ काढून आम्ही आज काम करतो. आज आम्ही खेड्यामध्ये जातो, कुपोषण मुक्त ग्राम अभियान म्हणून आम्ही योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीला आम्ही माझ्या प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून मी सांगतो अंगणवाडी सेविकांना की तुम्ही कुपोषित बालकं माझ्याकडे दर मंगळवारी घेऊन येत जा, मी त्यांना फ्री ऑफ चार्ज पाहत जाईल. ते करताना त्या म्हणायच्या की सर असं करा ना, आमच्या गावात या. मग हळूहळू तिथले DHO म्हणाले की तू एक काम कर, तू महिन्यातून एक दिवस दे. आता आम्ही तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प घेतो, तालुक्यातले सगळे मुलं बोलावतो, त्यांना तपासतो आणि मग त्यांच्या आयांना, कारण खरं कारण ही मोठी कीड आहे, खरं कारण आहे की त्यांना न्यूट्रिशनच प्रॉपर मिळत नाही. मग मदरला न्यूट्रिशन समजून सांगायचं, छोट्या छोट्या गोष्टी की गुळ शेंगदाण्याचा लाडू दे किंवा अन्न शिजवताना लोखंडाच्या कढईत शिजव. किती लोकांना माहीत आहे लोखंडाच्या कढईत अन्न शिजवलं ते आयन मिळतं म्हणून. आज इतकं हिमोग्लोबिन आपल्या एरियात कमी आहे कारण आपण लोखंडाचं ॲल्युमिनियममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि लोक ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये खातात. जुने लोक लोखंडाच्या कढईत खायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातलं हिमोग्लोबिन व्यवस्थित राहायचं. इथे जितका महिला वर्ग बसला आहे, उद्यापासून ॲल्युमिनियमच्या कड्या फेकून द्या, त्या कलायाला देऊन टाका आणि सगळ्यांनी लोखंडाच्या कड्या बनवा. तुम्हाला डॉक्टरला कधीच आयनचं टॉनिक लिहून मागायची गरज भासणार नाही. तर या गोष्टी त्यांना सांगतो, त्यांच्या मुलांना छोटे छोटे खाऊ देतो. मग हे करताना असं लक्षात येतं की काही काही अंगणवाड्या येऊ शकत नाही, तर आम्ही ठरवून टाकलं आठवड्याचा मंगळवार आणि शुक्रवार आम्ही 3-3 विलेजेसच्या विद्यार्थी मुलं एका अंगणवाडीत आणतो आणि त्या ठिकाणी जाऊन त्या मुलांना तपासतो. त्यात त्यांचा फायदा होतो, त्याच्यामध्ये माझाही फायदा होतो. माझा पेशंटची मला गरज नाही कारण ऑलरेडी मला भरपूर पेशंट्स असतात,
परंतु एक समाधान मिळतं. मला तिथे ऑक्सिटोसिन मिळतं, मला तिथे डोपामिन मिळतं, मला तिथे सिरोटोनिन मिळतं. आणि मला असं वाटतं की आत्ता जर मी असा वागत राहिलो तर कदाचित मला अल्झायमर होणार नाही, कदाचित मला पार्किन्सोनिझम होणार नाही, कदाचित मला डिमेन्शिया होणार नाही. आणि हा माझा त्यातला स्वार्थ आहे. आणि आपल्या सगळ्यांचा स्वार्थ तोच आहे की आपलं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे. पैसे भरपूर आहे, पण शेवटच्या काळात आपलं काहीतरी चांगलं गेलं पाहिजे. तुम्हाला शेवटी एक गोष्ट सांगतो की एक सिस्टर होती, मोठी नर्स, आणि ती टर्मिनल पेशंटची ट्रीटमेंट करायची. म्हणजे लोक कॅन्सरचे रुग्ण आहेत, कोणाला हे झालेलं आहे, ल्युकेमिया आहे, कोणी एकदम मृत्यूशय्येवरती पडलेला आहे, आणि त्यांची ती ट्रीटमेंट करायची. तर तिने त्या लोकांचा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये तिने त्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला आता काय वाटतं. तर त्यांच्या सगळ्यात कॉमन ॲन्सर एकच होतं की जगायचंच राहून गेलं. या सगळ्या गर्दीमध्ये काम करताना हे करताना आमचं जगायचंच राहून गेलं. दुसरा त्यांचं असं उत्तर होतं की आम्ही आमच्या परिवाराकडे लक्षच दिलं नाही. तुम्ही बघा, आज आपण एवढ्या कामात असतो, फिरतो, पण येता जाता आपल्या आईवडिलांशी 2 शब्द चांगले बोला, इतका आनंद मिळतो त्यांना. माझ्या वडिलांची आत्ताच सर्जरी झाली 1-2 महिन्याआधी. मी रोज त्यांच्याजवळ जाऊन बसतो. आता त्यांना वाटतं की हा माझ्याकडे 4-5दा आला पाहिजे माझं ऑपरेशन झालं म्हणून. तर मी कमीत कमी 3दा तरी जातो. आणि एखाद्या दिवशी जर ओपीडीचा राऊंड घेऊन विसरलो तर आई म्हणते आज आठवण दिली तू आला नाही म्हणून. किती वाट पाहताना तुमच्या जीवनातले फक्त 2च मिनटं जातात, त्यांची काही खूप अपेक्षा नसते. तर जगणं खूप सुंदर आहे. पैसा आपल्याजवळ बक्कळ आहे, प्रत्येकाजवळ आहे, माझ्याही जवळ आहे. परंतु ह्या जगण्यातनं तुम्ही त्या शेतकऱ्याकडे बघा, किती चांगली झोप लागते. झोपल्याबरोबर 2 मिनिटात झोपतो आणि आपल्या झोपेपर्यंत 2 वाजले तरी आपले मोबाईलच आपल्या डोळ्यासमोर नटत नाही. तेच आपल्याला झोपू देत नाही आणि मग पुन्हा आपण झोपेच्या गोळ्या खातो. तर ह्या सगळ्या गर्तेतून निघायचं असेल, या आजारातून निघायचं असेल तर मित्रांनो, या समाजाला माझं काहीतरी देणं लागतं. हे प्रत्येक गोष्टीकडे पाहून तुम्ही लक्षात घ्या. मग जे दादा बोलले की मी फक्त एक ॲक्सिडेंट बघितला आणि त्यातनं मला स्टिम्युलस मिळाला. असे खूप सारे स्टिम्युलस तुम्हाला जीवनात दिसत असतात. खूप सारे स्टिम्युलस आपण सिरियसली घेतो, खूप सारे स्टिम्युलस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण 1-2 स्टिम्युलस जरी आपण घेतले तर खऱ्या अर्थाने आपल्या या जीवनाला अर्थ लागेल. तर या ठिकाणी मला बोलावलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळवून दिली आणि सगळ्यात म्हणजे माझ्या जीवनातलं पहिलं व्याख्यान द्यायची संधी मला या ठिकाणी दिली. म्हणून मी आपल्या सर्वांचे आणि शार्दूलचा मनस्वी आभारी आहे. शार्दूल आणि मी 11वी-12वी पासून तर MBBSचं पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत आम्ही सोबत होतो. आणि एकदम सज्जन माणूस, डॉक्टरातला दुर्मिळ माणूस आहे तो. आणि आज मी त्याचे जे इथे बघितलं की रिलेशन, प्रत्येकासोबत बोलणे, लोक येऊन कारण बरेचदा लोक डॉक्टरला पांढरं व्हाईट कोट समजतात, लोक जवळ जात नाही. मी आमच्या डॉक्टर लोकांना नाही, मला म्हणतात की तुझी प्रॅक्टिस याच्यामुळे आहे की तू लोकांमध्ये मिसळतं. म्हटलं आहे, तुम्ही पण मिसळा, कोणी रोकलं का तुम्हाला. तर कुठेतरी जे प्रोफेशनल आहे यांनी पण व्हाईट कॉलरमधून बाहेर आलं पाहिजे आणि कुठेतरी या समाजाला माझं देणं लागतं. या भावनेतनं जर आपण केलं तर एक चांगला समाज, तुकोबांच्या, ज्ञानदेवाच्या विचारातला समाज आपण बनवू शकू. धन्यवाद. वर्ध्यातील एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन पावडे सर आपल्या व्यस्त प्रॅक्टिसमधून जी काही आपल्याला 10 मिनिटाची डॉक्युमेंटरी दाखवली, त्यामध्ये जे काही अनेक उपक्रम सरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राबवले. खरं तर हे सरांचं कौतुकास्पद कार्य आहे. आपण सुद्धा वेळात वेळ काढून समाजासाठी काहीतरी देणे लागतो. हा एक उपक्रम आपण राबवू. कारंजात आपण गोग्रीनच्या माध्यमातून आणि अनेक आपले काही सामाजिक संघटना आहेत. मी विनंती करतो की सरांच्या अनुकरण आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण पुढे काम करूया आणि आपल्याला हे जेवढे काही कार्य शक्य होईल, मग वृक्षारोपण असो किंवा आणखी काही इतर उपक्रम असो, हे उपक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने राबवूया. आणि मी याच्यानंतर श्री आशिष बंड सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. मित्र, आपले कार्य कुठलेही असो, पण सामाजिक बांधिलकीचे भान आपल्याला असेल तर त्यातून समाजसेवा ही नकळत घडत जाते. एक डॉक्टर म्हणून आपल्या वैयक्तिक वैद्यकीय सेवेचा व्याप सांभाळून आजचे वक्ते आदरणीय डॉक्टर सचिनजी पावडे साहेबांनी वैद्यकीय जनजागृती मंच या आपल्या संस्थेद्वारे जे समाजसेवेचे व्रत घेतले व त्यातून त्यांनी जे विविध उपक्रम राबवले, त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्या अगदी सहज आणि सोप्या शैलीतून त्यांच्या समाजसेवेचा वृत्तांत ऐकला आणि पाहिला सुद्धा. आजचे दुसरे पुष्प त्यांनी या व्याख्यानमालेत गुंतले होते. असे समाजसेवेचे व्रत घेऊन आलेले हे एक असामान्य
व्यक्तिमत्व शरद व्याख्यानमालेला वक्ते म्हणून लाभले, त्याबद्दल मी त्यांच्या शरद व्याख्यानमालेकडून हार्दिक आभार व्यक्त करतो. सरांसोबत त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी असलेले त्यांचे मित्रमंडळ सुद्धा आज त्यांच्यासोबत इथे उपस्थित होते. ते आदरणीय डॉक्टर आनंद गाढवकर, अमोल गाढवकर, श्री श्यामकांत भेंडे सर, त्यांच्या या सन्माननीय उपस्थितीबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. शेवटी शरद व्याख्यानमालेच्या सर्व सन्माननीय श्रोत्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. यानंतर शारदा स्तवांसाठी श्री निशिकांत दादा परळीकर हे सादर करतील आणि इथे येतील त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा, सर्वदा शारदा, मंगला पावना, नमन परम ओंकार. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत, उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, दे अशा आशिषा ही तुला प्रार्थना, नमन परम ओंकार. जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी, तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी, ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी, ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी, दे सदा दिव्यता आमुचा जीवना, नमन परम ओंकार, नमन परम, नमन परम, नमन परम ओंकार.